वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर आज दिनांक 9 एप्रिल रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाले असून एकूण 7 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून अक्षय शिवाजीराव कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटकडून गोविंद मोकाटे, तर वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात आहेत. याशिवाय पैलवान रावसाहेब खेवरे, सुरेश लांबे, महेश हापसे आणि अथर्व म्हसे हे 4 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेल्या राजकीय हालचालींना अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपाची खेळी अयशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात थेट बहुरंगी लढत रंगणार असून निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी दिनांक 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून दिनांक 4 मे 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे राहुरी तालुक्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, राहुरी.